Hello friends, welcome back to our DNS YouTube channel and today we are going to discuss about the normal puerperium. आता नॉर्मल puerperium काय असतो, नॉर्मल puerperiumचा मीनिंग काय आहे, देन त्याचं जो काही ड्युरेशन असणार तो ड्युरेशन, त्याची जी काही डेफिनेशन आहे ती आणि त्याचे काही स्टेजेस असणार आहे, या स्टेजेस आज आपण या व्हिडिओतून बघणार आहे. जर आपण नॉर्मल puerperiumचा मीनिंग बघितला तर मीनिंग मध्ये काय शो करतो का जो काही टाइम पिरियड आहे आफ्टर द चाइल्ड बर्थ, म्हणजे एखाद्या मदरचं लेबर झाल्यानंतर किंवा डिलिव्हरी झाल्यानंतरचा जो काही टाइम पिरियड असणार आहे दॅट्स कॉल्ड ॲज द puerperium. आता हा puerperium वर्ड आला कुठून, द वर्ड इज डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड. कुठून आलाय तो, लॅटिन वर्ड मधून काय आलाय तो, डिराइव्ड झालाय. आता puerperium म्हणजे काय, त्याचा मीनिंग काय असतो, तर सिंपल मीनिंग आहे टाइम आफ्टर द चाइल्ड बर्थ. जे काही चाइल्ड बर्थ आहे म्हणजेच काय, तर नॉर्मल जे काही लेबर आहे, जे काही डिलिव्हरी आहे, डिलिव्हरी झाल्याच्या नंतरचा जो काही टाइम पिरियड असतो दॅट्स टाइम कॉल्ड ॲज द puerperium. मग तो टाइम पिरियड किती असणार आहे, तो टाइम पिरियड नॉर्मली असतो अबाउट द 6 वीक. जो काही 6 वीकचा टाइम पिरियड असतो आफ्टर द लेबर, आफ्टर द डिलिव्हरी, दॅट्स कॉल्ड ॲज द puerperium. आता जर आपण याचा ड्युरेशनचा विचार केला तर ड्युरेशन कुठून स्टार्ट होणार आहे, आफ्टर द कम्प्लिशन ऑफ थर्ड स्टेज. थर्ड स्टेज जी काही आहे ती थर्ड स्टेज कंप्लीट झाल्याच्या नंतर जो काही टाइम पिरियड स्टार्ट होतो दॅट्स कॉल्ड ॲज द puerperium. आणि तो एंड्स कुठं होणार आहे, इट एंड्स ॲट द 6 वीक. त्या 6 वीक मध्ये काय होणार, तो कम्प्लिटली एंड होणार आहे. आता हा जो काही puerperium टाइम पिरियड असणार आहे, या puerperium टाइम पिरियड मध्ये काय होतं, तर जो काही puerperium आहे या puerperium टाइम पिरियड मध्ये जी काही मदरची बॉडी आहे, या मदरच्या बॉडीमध्ये काय होणार आहे, फिजिओलॉजिकल चेंजेस, म्हणजेच ड्युरिंग द टाइम ऑफ प्रेग्नन्सी जे काही फिजिओलॉजिकल अडॅप्टेशन झालेले होते हे अडॅप्टेशन्स काय होतात, कम्प्लिटली रिव्हर्ट बॅक होतात. आता रिव्हर्ट बॅक होण्याची गरज काय, तर मदरची बॉडी ज्या वेळेला कन्सिव्ह करते बेबीला किंवा ज्या वेळेला मदरची बॉडीमध्ये प्रेग्नन्सी असते तर त्या कंडिशनमध्ये त्या बेबीसाठी जे काही फेवरेबल एन्व्हायरमेंट मदरच्या बॉडीमध्ये बनवलं जातं ते फेवरेबल एन्व्हायरमेंट काय करायचंय, अल्टर करायचं आहे, चेंज करायचं, जेणेकरून काय होणार आहे, जी काही मदरची बॉडी आहे ती अप्रॉक्सिमेटली प्री प्रेग्नंट स्टेजला यावी. म्हणजेच काय, तर जो काही युटरस असेल, जी काही युटरसची साईज इन्क्रीज झालेली आहे, ही युटरसची साईज काय होणार आहे, परत अल्टर होणार आहे. ॲज वेल ॲज जे काही पेल्विक ऑर्गन आहे, या पेल्विक ऑर्गनची जी काही साईज इन्क्रीज झालेली आहे किंवा पेल्विक ऑर्गनची जी काही अॅनाटॉमिकल पोझिशन्स थोड्याशा स्लाइटली काय झालेलं आहे, अल्टर झालेलं आहे, चेंज झालेलं आहे, ह्या काय होतील, परत रिव्हर्ट बॅक होतील. यासोबतच जे काही ब्लडमध्ये चेंजेस झालेले आहे, जे काही हार्मोनल चेंजेस आहे हे काय होतात, अल्टर होतात. म्हणजे आपण इथं म्हणू शकतो की जे काही रिव्हर्सिबल चेंजेस होतात मदरच्या बॉडीमध्ये, हे रिव्हर्सिबल चेंजेस कशामध्ये होणार आहे, रिव्हर्सिबल चेंजेस कशात होणार आहे, तर यामध्ये इन्क्लुडेड असणारे अॅनाटॉमिकल चेंज, म्हणजे जे काही स्ट्रक्चरमध्ये चेंजेस होत आहेत ते चेंजेस असणारे याच्यामध्ये प्रेझेंट. देन नेक्स्ट वन असणारे फिजिओलॉजिकल चेंजेस, म्हणजे काही फंक्शन आहे या फंक्शनल काय होणार त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहे. देन ॲज वेल ॲज देर इज अ हार्मोनल चेंजेस, जे काही हार्मोन आहे या हार्मोनमध्ये पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता हार्मोनल कसे चेंज होणार आहे, तर मदरच्या बॉडीमध्ये जे काही इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन जे काही प्रेग्नन्सी होल्ड करून ठेवतात हे काय होणार आहे, डिमिनिश्ड होणार आहे सडनली आफ्टर द लेबर. लेबर झाल्यानंतर ते काय होतात, सडनली डिमिनिश होतात आणि ते डिमिनिश झाल्यामुळे काय होणार आहे, जे काही अदर हार्मोन्स लाईक FSH आणि LH जे काही असणार आहे ते काय होतात, इन्क्रीज होतात आणि त्यामुळे काय होणार आहे, जे काही नेक्स्ट ओव्युलेशन असणार हे ओव्युलेशन काय होतं, स्टार्ट होतं. बट आफ्टर देर इज अ ड्युरिंग द टाइम ऑफ puerperium पिरियड, जो काही puerperium पिरियड असणार आहे किंवा जो काही लॅक्टेशन फेज असणार आहे, ह्या लॅक्टेशन फेजमध्ये काय केलं जातं, जे काही ओव्युलेशन असणार आहे हे ओव्युलेशन काय करतात, सप्रेस केलं जातं. म्हणजे जेणेकरून काय होणार आहे, जे काही हार्मोन्स आहे हे हार्मोन्स काय करतात, ते सप्रेस होतात आणि त्यामुळे कोणतंही ओव्युलेशन होत नाही, जेणेकरून काय होईल, जे काही लॅक्टेशन असणार आहे हे लॅक्टेशन कम्प्लीटली होईल. आता आपण इथे बघतो जे काही रिव्हर्सिबल चेंजेस, हे रिव्हर्सिबल चेंजेस कशामध्ये होणार आहे, जे काही टिश्यूज असणार आहे मदरच्या, या टिश्यूजमध्ये जे काही ऑर्गन्स असणार आहे या ऑर्गन्समध्ये. बट एक्सेप्शन त्याच्यामध्ये कोण असणार आहे, जे काही मॅमरी ग्लँड्स आहे, जे काही ब्रीस्ट आहे या ब्रीस्टमध्ये कोणत्याही प्रकारचे रिव्हर्सिबल चेंजेस आपल्याला दिसत नाही. का बरं नाही दिसणार आहे, कारण जे काही मदर आहे आफ्टर देर इज अ डिलिव्हरी त्या मदरला काय करायचं आहे, लॅक्टेशन करायचं आहे आणि त्याच रिझनमुळे काय होणार आहे, ते एक्सेप्शन असणार आहे. एक्सेप्शनमध्ये कोण असणार आहे, तर ज्या काही मॅमरी ग्लँड्स आहे ह्या मॅमरी ग्लँड्स, म्हणजे जे काही ब्रीस्ट आहे ते ब्रीस्ट. का बरं, कारण त्याच्यामध्ये जो काही लॅक्टेशन असतं, लॅक्टेशन कोणामुळे होणार आहे, जो काही लॅक्टेटिंग हार्मोन असणार आहे या लॅक्टेटिंग हार्मोनमुळे, म्हणजे जो काही प्रोलॅक्टिन हार्मोन आहे या प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे कोणत्याही प्रकारचे रिव्हर्सिबल चेंजेस मदरच्या जे काही ब्रीस्ट आहे या ब्रीस्टमध्ये होत नाही आणि त्यामुळे काय होतं, जे काही मदरचं ब्रीस्ट फिडिंग असतं हे ब्रीस्ट फिडिंग कंटिन्यू असणार बेबीला आणि त्याच रिझनमुळे जे काही ओव्युलेशन आहे किंवा जे काही FSH आणि LHचं फंक्शन आहे ते काय झालेलं असतं, डिमिनिश झालेलं असतं. बट जे काही अदर रिव्हर्सिबल चेंजेस आहे लाईक युटरसची साईज
डिक्रीज होणं, युटरसची हाईट डिक्रीज होणं, देन जो काही सर्वायकल चेंज आहे ते सर्वायकल चेंजेस होणं, देन जो काही वजायना आहे त्या वजायनामध्ये चेंज होणं, ब्लडचं जे काही अमाऊंट आहे ते अमाऊंट काय होणं, रिव्हर्ट बॅक होणं म्हणजे नॉर्मलला येणं, देन याच्यासोबतच जे काही हार्मोन्स आहे या हार्मोनची पण काय होणं, चेंजेस होणं, गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टीममध्ये चेंज होणं, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ॲज वेल ॲज जे काही युरिनरी सिस्टीम असणार आहे या युरिनरी सिस्टीममध्ये पण काय होणार, चेंजेस होणार. बट द स्पेशल चेंजेस कशामध्ये होणार आहे, जे काही स्पेशल ऑर्गन्स असणार आहे हे स्पेशल ऑर्गन इन्क्लुडेड असणार आहे, जे काही मदरच्या बॉडीमध्ये जे पेल्विक ऑर्गन असतात या पेल्विक ऑर्गनमध्ये काय होणार आहे, मोस्टली चेंज होणार आहे. पेल्विक ऑर्गन म्हणजे हेच काय असणार आहे, मेन असणार आहे, ज्याच्यामध्ये काय होतात, ॲनाटॉमिकल, फिजिओलॉजिकल आणि ते हार्मोनल चेंजेस ऑकर होतात आणि त्या कंडिशनलाच आपण म्हणणार आहे दी प्युपेरियम. या प्युपेरियमलाच काय म्हणतो आपण, नॉर्मल प्युपेरियम म्हणतो. त्या जो काही ड्युरेशन असणार तो किती असतो, अबाउट दी 6 वीकचा. देन आपण नेक्स्ट बघणार आहे दी डेफिनेशन ऑफ दी प्युपेरियम. आता जे काही आपण इंट्रोडक्शन बघितलं ह्याच इंट्रोडक्शन वरून काय असणार याची कंप्लीट डेफिनेशन असणार आहे. आता हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, याची डेफिनेशन पण काय असणार आहे, खूप इम्पॉर्टंट असणार आहे. नेक्स्ट डेफिनेशन ऑफ प्युपेरियम. डेफिनेशन काय, नॉर्मल प्युपेरियम इज डिफाइंड ॲज, जर आपण ते डिफाईन केली तर काय असणार आहे, अ टाइम पिरियड आफ्टर चाइल्ड बर्थ. जो काही चाइल्ड बर्थ आहे या चाइल्ड बर्थ झाल्याच्या नंतरचा जो काही टाइम पिरियड आहे दॅट्स कॉल्ड ॲज दी प्युपेरियम, इन विच किंवा ड्युरिंग विच रिव्हर्सिबल चेंजेस occur, especially in pelvic organ anatomically and physiologically. हे काय असणार आहे, डेफिनेशन असणार आहे, अ टाइम पिरियड आफ्टर दी चाइल्ड बर्थ झाल्याच्या नंतरचा जो काही टाइम पिरियड आहे त्याला आपण काय होणार, प्युपेरियम, इन विच रिव्हर्सिबल चेंजेस ऑकर. काय होणार आहे त्याच्यामध्ये, रिव्हर्सिबल चेंजेस होणार आहे, स्पेशली इन अ पेल्विक ऑर्गन. जे काही मदरचे पेल्विक ऑर्गन आहे, पेल्विक ऑर्गन कोणते असतात, तर जे काही युटरस असणार आहे त्या युटरसला, देन जो काही वजायना आहे ते वजायना म्हणजे कम्प्लीट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ॲज वेल ॲज जे काही युरिनरी ब्लॅडर आहे, रेक्टम आहे, जे रेक्टममध्ये चेंजेस झालेले या पेल्विक ऑर्गनमध्ये काय होणार आहे, चेंजेस होणार आहे. त्यासोबतच जे काही पेल्विक मसल असणार आहे, पेल्विक फ्लोअर मसल्स असतात, या पेल्विक फ्लोअर मसलमध्ये काय होणार आहे, ॲनाटॉमिकली अँड फिजिओलॉजिकल काय होणार आहे, जे काही रिव्हर्सिबल चेंजेस आहे ते होणार आहे. आणि हेच रिव्हर्सिबल चेंजेस म्हणजे कोणते, तर जे काही अप्रॉक्सिमेटली ते कशामध्ये येणार आहे, जे काही प्री प्रेग्नंट स्टेज आहे, प्री प्रेग्नंट स्टेज, ज्या काही प्री प्रेग्नंट स्टेज आहे या प्री प्रेग्नंट स्टेजला काय करायचं, त्यांना आणायचं आहे, त्यालाच आपण म्हणणार आहे नॉर्मल प्युपेरियम. देन नेक्स्ट असणार आहे ड्युरेशन ऑफ दी नॉर्मल प्युपेरियम. ड्युरेशन, नॉर्मल ड्युरेशन काय आहे प्युपेरियमचं, तर 6 वीक. 6 वीक्स. आता हे स्टार्ट कुठून होणार आहे, इट स्टार्ट फ्रॉम द एंड ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर. एंड ऑफ थर्ड स्टेज ऑफ लेबर म्हणजेच काय, जी काही थर्ड स्टेज आहे लेबरची, ही थर्ड स्टेज कंप्लीट झाल्यापासून काय होते, ती स्टार्ट होते. म्हणजे थर्ड स्टेजमध्ये काय होतं, द एक्सपल्शन ऑफ द प्लासेंटा. जो काही प्लासेंटा आहे या प्लासेंटाचं एक्सपल्शन झाल्यापासून ते काय होते, रन होते, स्टार्ट होते. आणि एंड होणार आहे, एंड कधी होणार आहे, एंड ऑफ जो काही 6 वीक असणार आहे, हा 6 वीकला काय होतं, ती कम्प्लिटली एंड होते. आणि ह्या कम्प्लीट 6 वीकमध्ये काय होतात, जे काही चेंजेस आहे मदरच्या बॉडीमध्ये हे चेंजेस होतात, त्यालाच आपण म्हणतो फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन ऑर द फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग द प्युपेरियम. तो पण पॉईंट काय असणार आहे, खूप इम्पॉर्टंट असणार. देन नेक्स्ट वन आहे दी स्टेजेस ऑफ प्युपेरियम. स्टेजेस, आता स्टेजेस काय असणार आहे, जे काही प्युपेरियम आहे या प्युपेरियमला कम्प्लिटली 3 ग्रुपमध्ये काय केलेले, डिवाइड केले. म्हणजे 3 स्टेजेसमध्ये काय केलेले, डिवाइड केले. डिवाइडेड इंटू दी 3 स्टेजेस. आता कोणकोणत्या 3 स्टेजेसमध्ये डिवाइड केले, तर जे काही फर्स्ट स्टेज असणार आहे प्युपेरियमची, दॅट्स फर्स्ट स्टेज कॉल्ड ॲज दी इमिडिएट प्युपेरियम. इमिडिएट प्युपेरियम. आता इमिडिएट प्युपेरियम म्हणजे काय, तर कम्प्लिटली काय असणार, तो इमिडिएटली असणार आहे. देन नेक्स्ट असणार आहे अर्ली प्युपेरियम. अर्ली प्युपेरियम. अँड लास्ट वन दे रिमोट प्युपेरियम.
आता जो काही इमिडिएट प्युपेरियम म्हणजे काय, आफ्टर दी चाइल्ड बर्थ जी काही थर्ड स्टेज कंप्लीट झाली, त्या थर्ड स्टेज कंप्लीट झाल्यानंतरच लगेच जो काही टाइम पिरियड असतो दॅट्स कॉल्ड एज दी इमिडिएट प्युपेरियम. आणि हा इमिडिएट प्युपेरियम कधीपर्यंत चालतो, टिल देर इज अ फर्स्ट 24 आवर्स. म्हणजे जे काही फर्स्ट 24 आवर्स आहे, या फर्स्ट 24 आवर्स मध्ये जे काही चेंजेस होतात त्या चेंजेसला आपण म्हणणार आहे इमिडिएट प्युपेरियल चेंजेस. देन जो काही अर्ली प्युपेरियम आहे, हा अर्ली प्युपेरियम कधीपासून स्टार्ट होणार आहे, आफ्टर दी फर्स्ट 24 आवर्स. म्हणजे सेकंड डे पासून तो स्टार्ट होतो टिल देर इज अ जो काही फर्स्ट वीक असणार आहे, त्या फर्स्ट वीकला काय म्हणतो आपण, अर्ली प्युपेरियम. आणि लास्ट वन असणार आहे रिमोट प्युपेरियम स्टार्ट होतो फ्रॉम देर इज अ सेकंड जो काही वीक असणार आहे, त्या सेकंड वीक पासून आणि तो एंड होणार आहे अप टू 6 वीक पर्यंत. आता जे काही चेंजेस असणार आहे, या चेंजेसमध्ये पण काय होतात, डिवायडेशन होतं. म्हणजे जे काही मेनली चेंजेस असतात, जे काही फिजिओलॉजिकल चेंजेस आहे, हे फिजिओलॉजिकल चेंजेस कशामध्ये होणार आहे, जो काही फर्स्ट इमिडिएट प्युपेरियम असणार आहे, या इमिडिएट प्युपेरियममध्ये जे काही फर्स्ट चेंजेस आहे, हे फर्स्ट चेंजेस होतात. म्हणजेच काय, जे काही हार्मोनल चेंजेस असणार आहे, सडनली युटरसची साईज काय झाली, डिक्रीज झाली, ॲज वेल ॲज प्लासेंटा रिमूव्ह झाला. त्यामुळे मदरला काय होणार आहे, जे काही लाईट फिलिंग असणार आहे, ती लाईट फिलिंग असणार आहे, ती कशामध्ये येणार आहे, इन अ इमिडिएट प्युपेरियम. म्हणजेच काय, तर जे काही हार्मोन्स आहे, हे हार्मोन्स काय झाले, सडनली डिक्रीज झाले, त्यामुळे मदरला लाईट फिलिंग आली. त्यासोबतच जे काही एक्सेसिव्ह ड्रेनेज असणार आहे, जे काही डिस्चार्ज असणार आहे, ती कुठं असणार आहे, इमिडिएट प्युपेरियम मध्ये. देन सेकंड वन जो काही अर्ली प्युपेरियम आहे, या अर्ली प्युपेरियम मध्ये मोस्टली जे काही युटरसचं वेट आहे, हे वेट काय होतं, रिड्यूस होतं सडनली. आणि ते रिड्यूस झाल्यामुळे म्हणजे नॉर्मली हार्मोन जर कंप्लीट स्टिम्युलेशन रिड्यूस झालं, तर त्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, जे काही वेट ऑफ द युटरस आहे, हे पण काय होतं, रिड्यूस होतं. देन लास्ट वन असणार आहे रिमोट प्युपेरियम. आणि या रिमोट प्युपेरियम मध्ये काय होतं, जे काही अदर अॅनाटॉमिकल चेंजेस आहे, हे अॅनाटॉमिकल चेंजेस काय होतात, कम्प्लीट होतात. सो इथं आपला जो काही नॉर्मल प्युपेरियमचा टॉपिक आहे, हा काय होतो, कम्प्लीट होतो. आणि इन नेक्स्ट व्हिडिओ आपण बघणार आहे फिजिओलॉजिकल चेंजेस ड्युरिंग द प्युपेरियम. थँक्यू सो मच.